अहिल्यानगरमध्ये सरकारच्या कर्जमाफीच्या विरोधात शेतकरी सेना रस्त्यावरती उतरली आहे। नगर मनमाड महामार्गावरच्या राहुरी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सध्या करण्यात आलंय। शिवसेना शिंदे गटाचे नेते शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली सध्या हे आंदोलन सुरू आहे। त्यांनी ठिय्या देखील मांडलेला आपण बघतोय। स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाली। सरकारने फसवी कर्जमाफी दिली असा आरोपही यावेळेला करण्यात आलाय आणि या विरोधात सध्या निदर्शनं केली जात आहेत। आंदोलन सुरू आहे। महायुतीमधील सहकारी पक्षाचे नेतेच आता सरकारला घरचा आहेर देत आहेत। महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली आणि त्याचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत। एकूणच जर पाहिलं तर या कर्जमाफी असलेल्या जाचकाठी रद्द कराव्यात अशी मागणी शेतकरी संघटनेकडून सध्या करण्यात येते आणि यासाठी आज नगर मनमाड महामार्गावर राहुरी कृषी उत्पन्न बाजारी समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येते। आणि विशेष म्हणजे सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे हे देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। त्यामुळे कुठेतरी त्यांनी आपल्या सरकारलाच घरचा आहेर दिलाय की काय शेतकऱ्यांसाठी हे महत्वाचं आहे। एकूणच जर पाहिलं तर गेल्या 15 मिनिटांपासून हे आंदोलन सुरू असून या ठिकाणी परिसरातील शेतकरी सहभागी झालेले आहेत। त्यात काही अपंग जे आहेत ते शेतकरी देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। कांद्याची निर्यात बंदी केली, साखरेची निर्यात बंदी केली, मग एक प्रकारे शेतकऱ्यावर तुम्ही अशा निर्यात बंदी लाभवायच्या, त्याला बाजार भाव मिळून द्यायचा नाही म्हणून तो मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय आणि अशात तो कर्ज कुठून भरणार आहे। म्हणून कोरोना सारखा एक महामारी येऊन गेली। त्या कोरोनामध्ये खूप मोठ्या प्रचंड अशा प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। सगळं ठप्प होतं। पेट्रोल डिझेलचे भाव बघितले असतात, तुम्ही खताचे भाव बघितले असतील, 4-4, 5-5 पटीने वाढले, पण आमच्या शेतीमालाचा भाव आहे तोच आहे म्हणून शेतकरी कर्ज भरू शकत नाही। आणि सरकारने जी घोषणा केली ती सरसकट कुठल्याही निकष न लावता 2 लाखाची कर्जमाफी केली पाहिजे। जर नाही केली तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन हे राज्यात उभा केल्याशिवाय राहणार नाही। नितीन ओझा, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर।